आता आपले कटलेट तयार झाले. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचन मध्ये. रोज रोज तुम्हाला पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आपण आज पोहे कटलेट बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी पोहे, तांदळाचं पीठ, बेसन, लाल तिखट, गरम मसाला, हळद, घरकुल मसाला, मीठ आणि ढोबळी मिरची. चला तर आपण पहिल्यांदा पोहे भिजवून घेऊयात. पोहे त्यासाठी स्वच्छ पाण्याने धुवायचे. आपले पोहे धुवून झालेत. आता आपण त्याला 5 मिनिटं भिजत ठेवूयात. आता आपले पोहे भिजलेले आहेत. त्यात आपण तांदळाचं पीठ टाकू, बेसन, लाल तिखट टाकू 2 चमचे, गरम मसाला, ढोबळी मिरची, घरकुल मसाला 1 चमचा, हळद, चवीनुसार मीठ. त्याला आपण थोडस मिक्स करू. यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकून आता मिक्स करून घेऊ. जास्त पण नाही टाकायचं पाणी. सारण तयार झालं आहे. इकडे आपली चूल पण पेटली, त्याच्यावर आपण कढई ठेवू. त्यात आपण तेल टाकू. आधी तेल गरम होत आहे, तोपर्यंत आपण कटलेट तयार करून घेऊ. त्यासाठी थोडं तेल लावायचं हाताला. गोल गोल गोळ्या करायच्या. आपले कटलेट तयार झालेत, तर आपण तळून घेऊ. कडक होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपले कटलेट चांगले कडक तयार झाले. आता ते आपण काढू. आता अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट तळून घेऊ. आता आपले कटलेट तयार झालेत. कडक झालेत चांगले, तुम्ही बघू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.